मला ज्या दिवशी धडकणार ना भाई तेव्हा हा डिडो भडकणार. व्हिडिओ भाई मी फक्त तुझ्यावरती रोस्ट व्हिडिओ बनवते बरं, धडकत बिडकत नाही. कॅमेऱ्यात पण बघून सांगतोय भाई, ज्यावेळेस चुकीत घावला ना तुम्हाला कधी धडकला ना भाई डिडो भडकला. मजाक केला भाऊ, मजाक केला. इतकं पण तापू नकोस, गांड फाटायला लागली माझी. तर प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहोत डिडो भाऊची गुन्हेगारी आत्मकथा. हल्ली आपल्या डिडो भाऊने 2-4 ठिकाणी पॉडकास्ट दिलेले आहेत आणि त्या पॉडकास्टमध्ये एकच गोष्ट भाऊने केलेली आहे आणि ती म्हणजे मी कसा भारी आहे आणि माझीच कशी लाल आहे. मला तर असं वाटतंय की डिडो भाऊने सचिन सरांना सुद्धा मागे सोडलंय आभाळ्या पल्ल्यामध्ये. ज्यावेळेस चुकीत घावला ना तुम्हाला कधी धडकला ना भाई डिडो भडकला. डिडो भाऊ मजाक करतोय, फक्त मी मजाक करतोय. असं चवताळून का येतोच अंगावरती? मी डॉन थोडीच आहे. ऐक ना, मला चिडचिड होते, नाव नको घेऊ. डॉन बिन त्याच्या कुत्रा येतो, मला 2 मिनिटं लागणार नाही त्याच्या. परत मला असं तुम्ही नाव बिव घेता ना, मला चिडचिड होते रे. डिडो भाऊ तुम्हाला एवढा राग का आहे डॉन शब्दापासून? आणि असं पण मी या डॉन बद्दल नाही, या डॉन बद्दल बोलत होतो. माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघता तर मी तेच करणार ना जे तुम्हाला आवडते ते. वेगळ्या नजरेनं बघत आहेत म्हणजे अरे तू केस जास्त वाढवलेस ना, त्याच्यामुळे बघत असतील वेगळ्या नजरेनं. अबे साले. आणि असं पण तू मधून अधून काहीतरी असं करत असतोस ना. हेलो, हाँ बोलो ना. एक्चुअली मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ. माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तुला कसं वाटतं तू स्वतः वैयक्तिक सांग. मी तिन्ही गाण्यामध्ये भरपूर गाणी केली इंडस्ट्रीमध्ये, पण आता नाही करणार नाही का. 2026ला असला कमबॅक घेऊन येणार ना की लोक येडे होणार भाई. हा, आता कसं बोललास बरं. 2026 मध्ये तू चांगलेच गाणे दे आणि चांगलंच बनायचा प्रयत्न कर. आता तू जसं म्हणतोय की तू वेगळं काहीतरी घेऊन येणार, म्हणजे तू शिव्या सोडून रॅप बनवता येतो हे दाखवणार आहेस का? तसं काय नाही, मी माझी जागा एकदम मेंटेन केली भाई. मी माझ्या हिशोबाने चालणार. हक दिया. अरे भाऊ एकच काहीतरी ठरव. दोन्ही बाजूने का गाणं वाजवत आहे? नाही म्हणजे अदुगर म्हटलास की मी जी गाण अदुगर केलेली आहे ती परत करणार नाही आणि आता लगेच म्हणतोस की तसं काय नाही, मी माझी जागा एकदम मेंटेन केली भाई. मी माझ्या हिशोबाने चालणार. तुला नेमकं काय करायचंय ते तूच ठरव अदुगर. आज मी तुझ्यासोबत असं बसलो म्हणजे मी काय फालतू नाही भाई, नाही का. काय ना काय ते लेवल आहे भाई माझी. हा, भाऊची लेवल आहे, काही ना काही लेवल आहे भाऊची. आणि महत्त्वाचं म्हणजे भाऊला हे सांगावं लागतंय की माझी पण काहीतरी लेवल आहे. लहानपणापासून अप्परमध्ये राहत आलो का. मला तर नाही म्हणजे 26 वर्ष झाले मी इथं राहतो. माझे आईबाप पहिले गणपेठमध्ये राहायचे. भरपूर वाईट परिस्थिती बघितली. अरे भाई सगळं मान्य आहे, तुझी परिस्थिती खराब होती, आजूबाजूचं वातावरण खराब होतं, सगळं ठीक आहे. पण आता सगळं ठीक आहे ना, आता सगळं बरोबर झाले ना. मग परत घाण खायची काय गरज आहे का? सुधर ना, आता मिळालाय चान्स देवाच्या कृपेनं, चांगलं झालंय सगळं, मग सुधरायचं ना. ज्या लोकांबरोबर मी कामं केलेत ना आतापर्यंत ते सगळे घाबरतात. डिडो भाऊला सगळेच घाबरतात. अरे घाबरणारच ना, एकतर याचे असले केस, असले कपडे, या राहतोय असला बंदुकी पिस्तुलीच्या हत्याराच्या गोष्टी करतोय सगळ्या, मग घाबरणारच ना. आणि असं पण तू स्वतःला आरशात जरी बघितलंस ना तरी भाऊ घाबरशील तू स्वतःला. जास्त होत. आणि डिडो भाऊ ही असली दहशत पसरवायची, ही बंदुकी पिस्तोली हत्यार या गोष्टी सोशल मीडियावरती अशी काहीतरी धमकी वगैरे देण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद करा. याचा परिणाम एक तरुणांवरती काहीतरी पडतोय, ह्याची जाण राहू द्या थोडीशी. नाही मी फक्त मुद्दे मांडतोय, नाहीतर काय नाही. तसं तर नाही घाबरत आपण कोणाला. गांड फाटायला लागली माझी. हे बघ डिडो भाऊ, तू जर असंच सोशल मीडियावरती हे धमक्या वगैरे चालू ठेवलंस, काहीतरी एक येडेताळे चालू ठेवलेस तर तुला परत जेलची पायरी चढावी लागेल बहुतेक, कदाचित. त्याच्यामुळे कशाला हे सगळं करतोस? चांगलं जीवन जग की. आणि तुझ्याकडे चांगले टॅलेंट आहे, त्याच्यामुळे तू चांगली गाणी लिहू शकतो. लिही चांगली गाणी आणि 2026 मध्ये कर कमबॅक चांगल्या गाण्यांपासून, ना तर परत तीच गाणी घेऊन येशील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिडो भाऊ राम राम. हेलो, हाँ बोलो ना.
एक्चुअली मैं आपकी बहुत बड़ी फैन